हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमच्या मराठी रेसिपी चॅनल। आज आपण बनवणार आहे आंब्याचं लोणचं। या आधी पण मी एक व्हिडिओ आंब्याच्या लोणच्याचा बनवलेला आहे, पण तो आंब्याचं लोणचं सुक्क बनवलेलं आहे आणि हे जरा वेगळ्या पद्धतीने मी बनवणार आहे। आणि ही कैरी 2 किलो आहे। कसं असते ना, उन्हाळा आला की प्रत्येकाच्या घरामध्ये एकच सुगंध असतो, तो म्हणजे आंब्याचं लोणचं, आईच्या किंवा आजीच्या हाताचं आंब्याचं लोणचं। ठीक आहे, रसरशीत कैरीचे फोडी, त्यावर जेवणाची चव दुप्पट करणारं, वर्षानुवर्ष टिकणारं पारंपरिक आंब्याचं लोणचं। आज आपण पाहूया लोणच्याचा मसाला आणि भरपूर प्रेम। ठीक आहे, त्यासाठी मी इथं सोप भाजून घेत आहे। सोप हे छोटा चम्मच, 3 चम्मच मी सोप घेतलेली आहे। 2 किलो कैरी आहे, त्यासाठी मी 3 छोटे चम्मच सोप घेतलेली आहे। आणि लवंगा घेतली आहे, 10-12 लवंगा घेतले आहेत। त्या आपण आता एकदम अशा हलक्याशा भाजून घेऊया। आणि त्याच्यातच थोडेसे मिरे, ते पण थोडेसे असे हलके आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। थोडीशी मेथीचे दाणे 2 चम्मच, छोटे 2 चम्मच, असे 2 चम्मच मी दाणे टाकले त्याच्यात। ते व्यवस्थित असे हलके याच्यावर आपण छान व्यवस्थित भाजून घेऊया। गॅस एकदम स्लो पॉवरवर ठेवला आहे मी, त्याच्यावर भाजून घेत आहे। हे बघा, असा कलर येईपर्यंत मी छान असं भाजून घेतलेलं आहे। छान असं भाजून घेत आहे। जास्त पण भाजायचं नाही आपल्याला, हलकं हलकंसं भाजायचं आहे, त्याने आपला मसाला असा छान बनते, त्याला वास येते। आपला मसाला छान हे पूर्ण असं भाजून छान झालेला आहे। बघा किती छान कसा कलर आलेला आहे। ठीक आहे, व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे मी। आता एक हिंगाचा तुकडा घेतला आहे, हिंग घेत आहे, ते व्यवस्थित बारीक करून घेत आहे। खलबत्त्यात पूर्ण व्यवस्थित बारीक करून घेत आहे मी। तुम्ही लागलं तर हिंगाची पावडर पण वापरू शकता। मी हे हिंगाचा ह्याचा तुकडा टाकत आहे, ते व्यवस्थित बारीक करून पूर्ण आपण असा बारीक केलेला आहे। व्यवस्थित बारीक करून घेतले, याने हिंग टाकल्याने छान वास येते त्याला। आता आपण जे भाजलेलं होतं ते मिक्सरमधून काढून घेऊया। ते छान आपलं थंड झालेलं आहे। गरम कधीच मिक्सरमधून काढायचं नाही, त्याने मिक्सरचं भांडं पण खराब होऊ शकते। म्हणून मी पूर्ण थंड होऊ दिलं, नंतर मग ते मिक्सरमधून काढून घेतलं आहे। हे बघा, असं छान असं बारीक असं काढून घेतलं, जास्त जाडसर पण नाही ठेवलेलं आहे, असं एकदम बारीक बारीक काढून घेतलेलं आहे मी, जास्त जाड ठेवलेलं नाही आहे। बारीक मसाला केला तर व्यवस्थित पूर्ण कैरीला लागते। त्याच्यासाठी मी हिरवी मिरची, लाल मिर्च घेतलेली आहे 7-8 चम्मच छोटे, आणि धनिया पावडर घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे, आणि थोडंसं हिंग, आणि जे आपण सोप वगैरे ते मिक्सरमधून काढलेलं होतं ते घेतलेलं आहे। आता आपण कढई ठेवून त्याच्यामध्ये छान असं 1 ते 1.5 किलो तेल मी असं गरम करून घेते। 1 किलो तेल गरम करून, पूर्ण 2 किलोला 1 किलो तेल मी त्याच्यामध्ये घालणार आहे। तर ते पूर्ण व्यवस्थित आपण गरम करून घेऊया छान। हे बघा, मी पूर्ण असं तेल, आणि मी इथं हे फल्लीचं तेल वापरलेलं आहे। तुम्ही लागलं तर मोहरीचं पण तेल वापरू शकता। जास्त चांगलं तेल वापरल्याने वर्षभर छान लोणचं टिकते, त्याला वास लागत नाही, त्याच्यामुळे चांगलंच तेल वापरायचं। आता आपण हे छान असं कडक तेल होऊ देणार आहे। तेल बघा आपलं असं छान गरम झालेलं आहे। आणि तेल कधी पण जो आपण कैरी वगैरे राहते ना, त्याच्यामध्ये लगेच कैरी गरम तेलामध्ये टाकायची नाही। आपल्याला हे बघा, मी कैरी घेतलेली अशी छान अशी 2 किलो कैरी घेतलेली आहे। 1 दिवस आधीच त्याला मीठ आणि हळद लावून ठेवलेली आहे। छान अशी कडक कडक माझी कैरी तयार आहे, पाहू शकता तुम्ही। जे त्याला पाणी सुटलं होते ते पूर्ण पाणी मी काढून टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये काहीच पाणी ठेवलेलं नाही आहे, ते पाणी काढून घेतलेलं आहे थोडं।
छान अशी कढी. आता आपलं हे बघा असं छान असं कडक तेल तयार गरम झालेलं आहे. पूर्ण तेल असं गरम झालेलं आहे. तेल पूर्ण गरम झालं की नाही त्याच्यामध्ये थोडेसे हिंग टाकून बघितले मी. हिंग थोडेसे गरम तेलात टाकल्याने अजून छान सुगंध येते. आता आपण जे मसाला तयार केलेला होता त्याच्यामध्ये थोडं आपण ते टाकणार आहे. थोडं त्या मसाल्यात सोडणार आहे. आणि मी पूर्ण कढई म्हणजे तेल गॅसवर कढई ठेवलेली आहे, ती काढलेली नाही आहे. पूर्ण मी या मसाल्यात तेल मिक्स होईपर्यंत ते कढई गॅसवरच ठेवणार आहे आणि याच्यामध्ये थोडं तेल घालणार आहे. कारण की जेणेकरून जो मसाला आपला जे लाल मिरची वगैरे आहे ते पूर्ण त्याच्यामध्ये छान असं होऊन येते. म्हणून मग मी गरमच तेल त्यामध्ये टाकत आहे. कधी पण मसाला बनवल्यानंतर त्याच्यामध्ये गरमच तेल टाकायचं, कारण की त्याने जो मसाला आपला कच्चा वगैरे राहिला तर तो सर्व व्यवस्थित होऊन येते. आणि पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला लागलं तसं हळूहळू तेल त्याच्यामध्ये घालायचं, एकदम तेल नाही घालायचं. हळूहळू असं तेल असं घालत राहायचं. तुम्हाला जसं लागतं तसं घालायचं, पण पूर्ण आपलं जे मेजरमेंट असते तेवढं आपल्याला घालायचंच आहे. आपलं तेल पूर्णपणे म्हणजे थंड झालेलं नाही आहे, गरमच आहे. अशा प्रकारे आपला हा मसाला तयार झाला आहे. पाहू शकता आपला मसाला असा छान तयार झालेला आहे. इथं मी कैरी घेतलेली आहे पूर्ण अशी 2 किलो. त्याच्यामध्ये आदल्या दिवशी मी मीठ आणि हळद टाकून ते पूर्ण एक दिवस मुरू घातलेली आहे. ठीक आहे, छान अशी मुरलेली आहे ती. आणि आता थोडंसं अजून त्याच्यावर 2 चम्मच मीठ घातलेलं आहे. आणि जो आपण मसाला तयार केला होता तो पूर्ण थंड झालेला आहे. तो आता मसाला मी त्या कैरीमध्ये घालून घेत आहे. पूर्ण थंड मसाला होऊ द्यायचा. गरम मसाल्यामध्ये कधीच ते कैरी घालायची नाही, त्याने ती कैरी आपली लवकरच खराब होऊन येते. व्यवस्थित असा. आणि आता ते सर्व व्यवस्थित मिक्स करून पूर्ण मसाला असा मिक्स केलेला आहे. त्याच्यामध्ये मी थोडा गूळ पण घालून घेतलेला आहे. अर्धा पाव गूळ घातलेला आहे, गुळाची पावडर. ठीक आहे, असं व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपलं हे घरगुती लोणचं छान तयार झालेलं आहे, तोंडाला चव आणणारं. ठीक आहे. आणि हे लोणचं तुम्ही वरण भातासोबत आणि पराठ्यासोबत आणि असं पण खाऊ शकता, छान असं. ठीक आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असंच आपण भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत.